नमस्कार मित्रांनो, जय जय स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 14. शेवटपर्यंत नक्की ऐका. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. जय जय स्वामी समर्थ. या अध्यायात गुरुभक्तीची खरी कसोटी, सेवेचे महत्त्व आणि गुरुकृपेचे अद्भुत सामर्थ्य सांगितले आहे. गुरुचरित्रात वर्णन येते की जो भक्त गुरूंकडे जातो तो अनेक अपेक्षा घेऊन जातो. सुख, पैसा, आरोग्य, संकटातून मुक्ती. परंतु गुरु प्रथम भक्ताची श्रद्धा तपासतात. या अध्यायात असे सांगितले आहे की काही भक्त गुरूंच्या सान्निध्यात राहून सेवा करत होते. त्यांना बाहेरून पाहता वाटायचे की आम्ही गुरूंच्या जवळ असूनही आमची अडचण का संपत नाही. कधीकधी उपेक्षा, कधी कठोर शब्द, तर कधी शांतता, अशा वेगवेगळ्या प्रकारे गुरु भक्तांची परीक्षा घेत होते. काही भक्तांच्या मनात शंका निर्माण झाली. गुरु खरे आहेत का? आपल्याकडे लक्ष देतील का? पण जे भक्त निशंक राहिले, ज्यांनी मनात तक्रार न करता सेवा सुरू ठेवली, त्यांच्यावर गुरुकृपा प्रकट झाली. गुरु सांगतात, मी भक्ताला त्याच्या कर्मानुसार वागवतो, पण जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा भार मी स्वतः उचलतो. या अध्यायात हेही सांगितले आहे की गुरु केवळ बाह्य रूपात नसतात. भक्त संकटात असताना गुरु अदृश्य रूपाने त्याचे रक्षण करतात. एका प्रसंगातून हे स्पष्ट होते की भक्तावर मोठे संकट येणार असते, पण गुरुकृपेने ते संकट आधीच टळते. भक्ताला कळतही नाही की त्याच्या मागे गुरु कसे उभे आहेत. गुरु म्हणतात, सेवा म्हणजे केवळ काम करणे नाही, तर अहंकार सोडणे, संशय टाकून देणे आणि प्रत्येक परिस्थितीत गुरूंना शरण जाणे. या अध्यायातून हे शिकायला मिळते की जो भक्त संकटातही गुरूंचे नाव घेतो, जो परिस्थितीला दोष न देता स्वतःला सुधारतो, त्याच्यावर गुरु पूर्ण कृपा करतात. अध्यायाच्या शेवटी स्पष्ट संदेश दिला आहे. गुरूंकडे आलेल्या भक्ताने धीर धरावा, श्रद्धा सोडू नये आणि सेवेत सातत्य ठेवावे, कारण गुरुकृपा ही कधीच वाया जात नाही. अध्याय 14चा मुख्य बोध: गुरु भक्ताची परीक्षा घेतात, शिक्षा नाही. संशय हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. निस्वार्थ सेवा केल्याशिवाय गुरुकृपा प्रकट होत नाही. निशंक होईल रे मना, हेच या अध्यायाचे सार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.